नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजता आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत. अर्थातच पहिली बातमी आहे आगामी निवडणुकांसंदर्भातली. वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला आता धास्तीये, कारण जिल्हा परिषद निवडणुका घोषित होतच नाहीयेत. नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर आता टांगती तलवार आहे. तर दुसरी बातमी आहे डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. असा गंभीर आरोप आनंदवर करण्यात आलेला आहे. वरळी पोलिसांनी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर रात्री 1 वाजता अनंत गर्जेला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे. तर तिसरी बातमी आहे माजी खासदार अरविंद सावंतांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली. दिशा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत. माजी खासदार अरविंद सावंत यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा रंगू लागलेल्या आहेत. आणि पहिली बातमी अर्थातच आगामी निवडणुकांसंदर्भातली. वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती आहे. जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होत नाहीयेत. नगर परिषदा आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर. आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे सर. हरिभाऊ, माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार आहे का? कारण आता हे प्रकरण आता दिवसागणिकच अधिकच क्लिष्ट होत चाललंय. होय, परंतु काय झालंय, माननीय मुख्यमंत्री बोलत आहेत ते मला ऐकायला येत आहे. ते बंद केलं तर बरोबर. मुख्यमंत्री महोदयांचा आवाज ठीक आहे. हरिभाऊ, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो, येतोय. माझा पहिला प्रश्न असा होता तुमच्यासाठी की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल का, असं मी तुम्हाला विचारलं. कारण हे प्रकरण आता दिवसागणिक अधिकाधिक क्लिष्ट होत चाललंय. आपण कसं कराल विश्लेषण यासाठी? नक्कीच काय झालंय की याच्यामध्ये जे वकील आहे, निष्णात बनतो आपण, पण मागचा पुढचा काही अभ्यास करत नाहीये. आणि न्यायालयाला काही सगळंच काही माहित असतं असं नाहीये. न्यायालयाकडे हे सगळे तथ्य आणि ठेवावं लागतं. मी तुम्हाला आधीपासून सांगतो की इंदिरा साहनी केसमुळे ही 50% मर्यादा लादली गेली, ही कॅप लादली गेली. ही केस काय होती? इंदिरा साहनी केसची जी केस होती ती 27% आरक्षण जे मंडळ आयोगाने दिलं होतं त्या संदर्भातील होती. आणि 27% आरक्षण कशासाठी होतं? तर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट. आता एज्युकेशन एम्प्लॉयमेंट साठी होती. आणि संविधानामध्ये 243D आणि 243D6 हे जे आहे हे 2000 साली अमेंड झालेलं आहे. खरं म्हणजे के कृष्णमूर्तीचा जो निर्णय आला, ट्रिपल टेस्ट म्हटलं होतं, ते 2010 ची केस आहे. आणि त्यानंतर 2000 मध्ये आपलं संविधान अमेंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारला अधिकार दिलेला आहे आरक्षणाच्या बाबतीत, त्या 27% आरक्षणाच्या बाबतीत. तर काय झालंय पुढे, काय झालंय की SV जोशीची एक केस झाली होती 259/1994 त्याच्यानंतरची केस झाली, म्हणजे इंदिरा साहनीच्या नंतर. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तुमच्याकडे जर एम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही आरक्षण जे आहे एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये ते 50%च्या वर जाऊ शकता. हा एक मुद्दा. त्यानंतर काय झालंय की आपण कुठे जोडतोय? आपण एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटचा हा मुद्दा नाही आहे. हा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे. खरं म्हणजे त्याच्याशी जोडणं हेच मुळात चुकीचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक केसेस माझ्याकडे आहे, मला सांगता येईल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर नीट हे प्लीड केली केस तर हे वाढवता येते. त्यामुळे तर मी उद्या काय होते ते बघतो. परवा मी स्वतः दिल्लीला जाणार आहे आणि मी रिव्ह्यू टाकणार आहे. कारण विकास गवळीची केस जी आहे ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की
ऑल टुगेदर म्हणजे SC, ST आणि OBC हे 50% वर जाऊ नये. तर त्याला आपल्याला रिव्ह्यू करून 5 जजेसचं जजमेंट आहे याच्यापूर्वी आणि त्यानंतर 3 जजेसचं जजमेंट आहे. एक जजमेंट 11/5/2010 ला डिलिव्हर झालेलं आहे. ते सुप्रीम कोर्टचंच आहे. दुसरं जजमेंट आहे 13/7/2010 ला. हां, हे 15/4 आणि 16/4च्या बाबतीत झालंय. आता नक्कीच. आपण 15/4 आणि 16/4 ला जोडतोय. हं, तिथे हं, एज्युकेशनल रिझर्वेशन आणि एम्प्लॉयमेंटचं रिझर्वेशन आहे. हं. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे, की हां, तुम्ही जे जोडताय ते एज्युकेशन आणि याच्यामध्ये हां, हां, आणि ज्या ठिकाणी आता तुम्ही एक्सेस ज्याला म्हणताय, हां. आता फॉर एक्झाम्पल किंवा माझ्या जिल्ह्यातच बघा 59% ते म्हणतात की यवतमाळमध्ये वाह! 59% म्हणजे देण्यामध्ये एक्सेस झालाय 50च्या वर. आता मला सांगा, हं, जिथे हं, 22% शेड्यूल ट्राईब आहे हं. आणि ज्या ठिकाणी शेड्यूल कास्ट 13% आहे हां, आणि जिथे 54% ओबीसी असून हं. आधीच मंडल आयोगाने 54%चा कर्टेल करून 27% दिलेला आहे आणि हां, आता तुम्ही त्यालाही छाटताय हं. आणि मग राहिलं किती तर ओपनचे फक्त 10% राहतात. मग 10% साठी एवढा आटापिटा का? खरं माझं आहे म्हणणं आहे. हरिभाऊ 10% साठी एवढा आटापिटा का तुम्ही असा सवाल उपस्थित करताय कारण आपल्याकडे वेळेची सुद्धा मर्यादा आहे मी आता गणेश खणकरांकडे येतोय खणकरजी निवडणूक आयोगाचा कारभार इतका बेभरवशाचा कसा काय कारण नानाविध प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात काय सांगाल या संदर्भात बघा एक गोष्ट बोला मी बोला स्पष्ट करू इच्छितो. हां हां मी काय निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी नाहीये. हं, निवडणूक आयोगानं काही चुका केल्या असतील किंवा हं, हं, निवडणूक आयोगाकडनं जे काही झालं असेल हं, तर निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. हं. ते स्वतंत्र संविधानानं त्याला काही दर्जा दिलेला आहे त्यामुळे त्यांचं काम यावरती सुरू असतं. बरं मला नीट समजे हरिभाऊ राठोड सांगत असताना मी ते गांभीर्यपणे ऐकतही होतो. हं, त्यांच्या विषयातला अभ्यास देखील आहे आणि त्यांना यातली माहिती देखील आहे. बघा असं आहे की या संदर्भामध्ये अनेक वेळेला ही मतांतरं आपण पाहिलेली आहेत. आता होतंय असं की आपली डेमोग्राफी आणि आपल्या जो इम्पिरिकल डेटाच्या बाबतीत जी काही नेहमी उल्लेख केला जातो तर आज हा एक्झॅक्टली इम्पिरिकल डेटा हा मांडणं आणि मग त्यानंतर आरक्षणाची चर्चा होणं हे साधारणतः अपेक्षित आहे. गडबड कुठे होते आहे की आता जसं हरिभाऊ यांनी आता जाता जाता ते शेवटी म्हणाले की मी यावरती परत एकदा रिव्ह्यू पिटिशन टाकणार आहे. हं, बघा गडबड अशी होते की 31 जानेवारी पूर्वी या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत असे आदेशच मुळात सुप्रीम कोर्टने आपल्याला दिले होते. त्या अनुषंगाने हं. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने तयारी केली त्यांनी आपलं काम सुरू केलं. हे खणकरजी काम सुरू तुमचा झालं आणि यातले ऑडिओ ते 3 आणि व्हिडिओ नेटवर्क इश्यूमुळे खूपच तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय मी लगेच तुमच्याकडे येतोय मात्र हरिभाऊ मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय कारण आता तुम्ही जे सविस्तर विश्लेषण केलं त्याच्यामध्ये नेमका आता जर ही जर पिटिशन जर कोर्टामध्ये दाखल झाली तर याच्यामधनं पर्याय काय होऊ शकतात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा कसा इम्पॅक्ट पडेल नक्की. उद्या 25 तारखेला हे हं, सुनावणी आहे. हं, हं, उद्या आपण खरं म्हणजे कोणीतरी रिव्ह्यू टाकायला पाहिजे. नाहीतर हं, गव्हर्नमेंट प्लीडर असतील हं. किंवा आयोगाचे कोण प्लीडर असतील, हां, त्यांनी हे सांगायला पाहिजे, की हे जे प्रकरण आहे, तुम्ही 7 जजेसकडे न्या. कारण मागच्या वेळेस असं सांगितलं जजनी हं, हं, माननीय न्यायालयाने, की 3 जजेसचा निर्णय आम्ही फिरू शकत नाही. हं. मग तो आणि मग 3 जजेसचा फिरू शकत नाही. मग 3च जजेस बसवायला पाहिजे होते. ठीक आहे. आता माझं काय म्हणणं आहे, हा नवीन मुद्दा मी जो मांडला आहे, की तो उद्या मांडायला पाहिजे तिथे. त्यांना काही सगळा काही अभ्यास नसतो. त्यांना आपल्याला रेफरन्स द्यावं लागतं. आता एस-व्ही जोशीची केस त्यांना माहीतच असेल असं नाहीये. किंवा कोणी हे याच्यामध्ये मांडलं असेल असं काही नाहीये. मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीला सुवर्ण संधी आहे. तुम्हाला एकदम सुवर्ण संधी आहे. कारण ह्या 7 जजेसकडे नेऊन आपल्याला 50% अबोव्ह 50% करता येते. हे सर्वोच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी सांगतो. माझ्या घरचं काही सांगत नाही. आणि माझा दुसरा मुद्दा काय आहे, की तुम्ही एज्युकेशन, एम्प्लॉयमेंटशी हा जोडताय हं, हं, आणि आणि राजकीय आरक्षण हं, हे तुम्हाला तिथे जोडता येणार नाही. हं, तिथे प्रतिनिधित्व जे असतं हं. ते फिक्स प्रतिनिधित्व असतं. इथे
परिस्थिती बदलत असते बर. आणि त्यामुळे ते एखाद्याला नोकरी मिळाली हो. तर मिळाली, ते रिटायर्ड होईपर्यंत. इथं असं नसते. 5 वर्षाच्या नंतर अ, अ, ती व्यक्ती बदलत असते आणि त्यामुळे आणि सामाजिक भान ठेवून हो. म्हणजे कोर्टाने सुद्धा हे बघायला पाहिजे. तुम्ही 54% तुम्ही ओबीसीला दिलं, हा मग हा. त्याचं 54% का नाही दिलं? हम्म. ते 27 केलं. हो. मग आता 27 केलं त्याच्यातून काटछाट करून हा. काय म्हणजे तुम्हाला कोणाला द्यायचंय कोणाला? अहो मागासवर्गीय आहेत कुठे हो शिल्लक? थोडेफार मुस्लिम आहेत, खरंय. थोडेफार ब्राह्मण आहेत, हा. बाकी सगळे ओबीसी. हा. सगळे ओबीसी आहेत. सगळे मागासवर्गीय, एससी, एसटी आणि आता उरले सुरले. आता हा. तुम्ही एक जी-आर काढला आणि त्या मराठवाड्यातल्या सगळ्यांना ओबीसी करून टाकलं. हा. आधीच त्या आमच्या विदर्भात तर 100% मराठे आधीच ओबीसी झाले आहेत. आता त्यांनाही करून खरंय टाकलं हरिभाऊ, आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. मी आता गणेश खणकरांकडे जातोय. खणकरजी, निवडणुका रखडल्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात? कारण आता हे प्रकरण दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. जर निवडणुका पोस्टपोन झाल्या तर याचे राजकीय परिणाम कसे होतील आणि याचा इम्पॅक्ट काय होईल? बघा, माझी यातली अपेक्षा अशी आहे हम्म, की हम्म, मला वाटत नाही म्हणजे कोर्ट या पद्धतीने काही आदेश देईल की सरसकट तुम्ही निवडणुका रद्द करा. हम्म, मी अजूनही माझी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील किंवा काही आपल्याकडनं राहिलेलं असेल, हम्म, तर साधारणतः त्यामध्ये सुधार करून या निवडणुका घेतल्या पाहिजेत असा आदेश येईल अशी अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी काही आपल्याकडनं राहिलं असेल तर त्या ठिकाणी त्यात सुधारणा करून कोणावरती अन्याय होणार नाही याची आम्ही जरूर काळजी घेऊ. कारण असं आहे की या विषयामुळेच गेली 8 वर्ष हा सगळा विषय लांबला. 5 वर्षानंतर निवडणुका होणं अपेक्षित असताना आज आपण बघू शकतो की 21-22 मध्ये जी प्रोसेस सुरू व्हायला हवी होती, आज आपण 2026 मध्ये जाणार आहोत. म्हणजे या मुळातच या प्रोसेसला 4 वर्षाचा उशीर झालेला आहे. यातला एक टप्पा हा आता आपला पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि मग जे शेवटचे 2 टप्पे उरलेले आहेत ते पूर्णतः स्टॉप करणं माझ्या दृष्टीने हे थांबवणं म्हणजे तसं योग्य नाहीये. कारण आता खालपर्यंत हम्म. या लोकशाहीमध्ये खालपर्यंत आपण जे प्रतिनिधित्व देण्याचा जो विषय आपला सुरू असतो हा. त्यामध्ये हे आपण खालच्या वर्गालाही हम्म, प्रतिनिधी हम्म, देण्यासाठी आपण सगळं करत आहोत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे हम्म. की यामध्ये काही सुधारणा करून नक्कीच. सुप्रीम कोर्ट ही आपल्याला ऑर्डर देईल खरंय. की या निवडणुका कशा हो. घेता येईल, आपण त्याची अपेक्षा करू. खरंय खरंय खणकरजी, त्यामुळे आता उद्याच्या होणाऱ्या सुनावणीमधून नेमके काय कोर्ट निर्णय देतं आणि काय इम्पॅक्ट ठरू शकतो येत्या निवडणुकांच्या काळात हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल. धन्यवाद हरिभाऊ तुमचे सुद्धा आणि गणेश खणकरजी तुमचे सुद्धा, आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू. पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे गौरी गर्जे या आत्महत्या प्रकरणासंदर्भातली. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर अनंत गर्जेवरती गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेले होते. वरळी पोलिसांनी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये 3 जणांवरती गुन्हा दाखल केला आणि अनंत गर्जेला सुद्धा अटक केलेली आहे. रविवारी 1 वाजता वरळी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आलेली आहे. हे प्रकरण आता चिघळत चाललेलं आहे, कारण आता अनंत गर्जेच्या घरात समोरच गौरीवरती अंत्यसंस्कार करणार असल्याचा पवित्रा पालवे कुटुंबानं घेतलेला आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि ह्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. दोघांमध्ये कडाक्याची भांडणं होत होती. अनंतचे विवाहबाह्य संबंध होते. त्याचे काही स्क्रीनशॉट्स चॅटिंगचे हे तिनं आपल्या वडिलांना सुद्धा पाठवलेले होते. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. करुणाजी, आपण बघितलं असेल राज्यामध्ये हुंडाबळी असेल किंवा नानाविध कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसागणिक वाढतात. आत्ताच ताजं प्रकरण आहे पुण्यातलं, ते म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचं. त्या मुलीनं सुद्धा आत्महत्या केली, ती केवळ हुंड्यापायी. आता ही केस पुढे आलेली आहे. विवाहबाह्य संबंध होते अनंत गर्जेचे आणि त्यानंतर अनेक रेकॉर्ड सुद्धा आलेले होते बाहेर. तिला मारहाण सुद्धा करण्यात आलेली होती. या घटना समाजामध्ये का वाढतायत आणि नेमकं या घटना पुन्हा अशा घडू नयेत यासाठी कठोर कायदे करण्याची गरज वाटते का? जसे आपण मी बघितलेलं आहे की आज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असे कृत्य, मानसिक एक घराची जी स्त्री असते तिच्या सोबत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करणं
है ना, हुंडाबळी असे प्रकार वाढत चालले. कशाला? क्योंकि जे शासन प्रशासन आहे, महिला आयोग आहे, याच्यामध्ये काहीही दखल घेत नाही, काहीही काम करत नाही. जरी एखाद्या व्यक्तीला त्यांना शिक्षा दिली आणि काय असते, 1-2 महिने जेलमध्ये असतात आणि नंतर बाहेर आल्यानंतर परत 2, 3, 4, 5 महिलांच्या सोबत असंच आर्थिक, शारीरिक छळ करताय आणि असंच त्याच्यासाठी प्रमाण वाढत चालले आहे. क्योंकि आज शासन प्रशासन काही दखल घेत नाही. मी काम करताना बघितलेलं आहे स्वतः, की एकदम खुले प्रमाणामध्ये, एकदम उघडपणे महिलांच्या शारीरिक शोषण आणि आर्थिक शोषण, मानसिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. क्योंकि पोलीस अधिकारी काम करत नाही, शासन प्रशासन काम करत नाही आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जितके आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आमदार, खासदार लोकांचे पीए ज्यांचे पाठीमागे राजकीय पाठबळ आहे, असंच लोक महिलांवरती शारीरिक शोषण आणि आर्थिक शोषण करतात. त्याच्यामुळे आज महिलांचे आत्महत्याचे प्रमाण वाढत चाललंय. आणि मला तो एकच बोलायचा आहे, की हे आत्महत्या नसून हत्या असली पाहिजे, क्योंकि आत्महत्यामध्ये जास्त मोठी शिक्षा नाहीच आहे. करुणाजी, पण या प्रकरणाला एक राजकीय रंग सुद्धा दिला जातोय, कारण पंकजा मुंडेंचे पीए म्हणून अनंत गर्जे सगळं काम बघत होते आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी सुद्धा सांगितलंय कुठल्याच पोलिसांनी कसूर बाळगू नये आणि याचा सखोल तपास करावा. आपण कसं पाहताय पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रियेकडे? मी पण तेच बोलते, जे राजकीय लोकांचे जे अवरजवळचे लोक आहेत तेच राजकीय पदाचा गैरवापर करून त्यांचे आमचे चमचे, माझ्याकडे पण खूप काही पुरावे आहे. जे महिला माझ्याकडे येत आहे, सांगताय त्यांचे कार्यकर्ते, अरे त्यांचे कार्यकर्त्यांना पण खूप माज असतोय आणि स्वतःची घराची बायकोवरती अन्याय अत्याचार करताय आणि बाहेर गू खाऊन फिरताय. असे खूप काही लोक आहे आणि ज्यांचे पाठीमागे राजकीय पाठबळ नाही आहे ते लोक जास्त प्रमाणामध्ये असं करू शकत नाही. त्यांचे छोटे कार्यकर्ता असंच करतात. त्याच्यासाठी याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि तळागाळापर्यंत जाऊन याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मुद्दा असा जरी थंड पडला, आज संपदा मुंडेचा मुद्दा थंड पडला, तुम्ही बघितला असेल पूजा चव्हाण, किती मोठा प्रकरण होता, 22 वर्षाची मुलगी है ना, संजय राठोडच्या त्याच्यामध्ये नाव होता. तरी पण आज काय झाला, मीडियावरती चलतोय सगळं प्रकरण 10-15 दिवस आणि सगळे मीडियावरती ओरडताय, नंतर सगळं शांत होत आहे. पण आज याच्यावरती महिलांना न्याय भेटण्यासाठी काहीही पाव उचलत नाही कोणी. खरंय, नक्कीच करुणाजी. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी आता काय तपास होतो आणि काय कोणते नवे धागेदोरे समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ जय महाराष्ट्रला दिलात त्याबद्दल. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. पाथर्डी पोलिसांची एक टीम आता या ठिकाणी दाखल झालेली आहे. डॉक्टर गौरी पालवेवर गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यावर पालवे कुटुंबीय ठाम आहेत. अंत्यसंस्कारापूर्वी पालवे आणि गरजे कुटुंबियांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे. पालवे कुटुंबाचे नातेवाईक आक्रमक झाले, दारातच अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. गरजे कुटुंबाच्या घरासमोरच गौरीवरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. पाथर्डी पोलिसांनी मध्यस्थी केली होती, मात्र ही मध्यस्थी सुद्धा अपयशी ठरलेली आहे. डॉक्टर गौरी पालवेवर गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार झालेत. अंत्यसंस्कारापूर्वी पालवे आणि गरजे कुटुंबियांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. पालवे कुटुंबाचे नातेवाईक आक्रमक झाले, दारातच अंत्यसंस्कार पार पडले आणि पाथर्डी पोलिसांची मध्यस्थी सुद्धा अपयशी ठरली आहे. पुढची बातमी पाहूयात. माजी खासदार अरविंद सावंतांनी काल एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की देशाला दिशा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत. माजी खासदार अरविंद सावंतांनी हे वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणारे ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. मी अरुणजी तुमच्याकडे येणार आहे. अरविंद सावंतांची प्रतिक्रिया जर आपण बघितली असेल तर ते असं म्हणतात की देशाला दिशा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत. आपण कसं पाहताय त्यांच्या या प्रतिक्रियेकडे? सिद्धेशी कसं हे हास्यास्पद वक्तव्य आहे. अरविंद सावंत यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचं मला तर हसू येते. कारण कसं आहे, जे दोन आता असं म्हणाल ते अरविंद सावंतजी की दोन्ही ठाकरे बंधू देशाला दिशा दाखविण्याकरता एकत्र येत आहेत. आता जे दोन्ही भाऊ आणि त्यांचे पक्ष स्वतःच दिशाहीन आहेत, ते दुसऱ्याला काय दिशा दाखविणार? त्यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवणं सोडत, तर
देशाची भाषा करत आहेत. अगोदर त्यांनी स्वतःच्या विभागामध्ये आपल्या पक्षाला आणि स्वतःलाच दिशा कशी ओळखतील ती ओळखून घेतली पाहिजे. महाराष्ट्राला किंवा देशाला दिशा दाखवण्याच्या भानगडीत पडू नये. महाराष्ट्र म्हणा किंवा देश म्हणा किंवा ही मुंबई म्हणा योग्य दिशेवर चाललेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये देशाचं जे नेतृत्व आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा हे मिळून महायुती मार्फत या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेत आहेत. तेव्हा हे दोन बंधू आणि वेगळी कोणती दिशा दाखविणार आहेत हा आता प्रश्न समस्त मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक, मुंबईमध्ये एकापेक्षा एक अतिशय चांगले चांगले उपक्रम या सरकार मार्फत घडत आहेत. तेव्हा अरविंद सावंत यांनी उगीच काहीतरी वक्तव्य करून स्वतःचा हसा करून घेऊ नये एवढंच मी सांगेन. बर तुषारजी, आता अरुण सावंतांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल, देशाला दिशा देण्याऐवजी राज्याला आधी दिशा द्या असं ते म्हणतायत आणि हास्यास्पद सगळं हे वक्तव्य आहे असं अरुण सावंत म्हणतात. आपण कसं प्रतिक्रिया द्याल या संदर्भात? बघा, अरुण सावंत जी आता बोलले की हसायला येत आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणाऱ्यांना मुद्दामून जनतेसमोर किंवा मीडिया समोर हसण्याचं ढोंग अरुण सावंत करतायत किंवा त्यांचा पक्ष देखील करत आहे. आणि राहिली गोष्ट दिशा देण्याची, भारताला किंवा देशाला दिशा देण्याची, तर दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. आणि जर तुम्ही पाहिलं तर देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. मुंबईचं जे काय बजेट आहे ते अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे आणि अनेक राज्यांपेक्षा जास्त असणाऱ्या बजेटची जी मुंबई आहे ती अनेक वर्ष ठाकरेंच्या हातात आहे आणि ठाकरे योग्यरित्या ती चालवत आहे. तुम्ही जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिट होतं आणि आता गेल्या या 4-5 वर्षात यांनी कसे तसे वाटोळं केलेलं आहे. आणि जो आर्थिक राजधानीला दिशा देऊ शकतो तो देशाला नक्कीच दिशा देऊ शकतो हे आमचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला जर दिशा, ही महाराष्ट्राचं जर राजकारण तुम्ही पाहिलं तर ठाकरे आणि पवार या दोन फॅमिलीच्या अवतीभोवती आहे. आज हे जे बोलणारे पोपट जे आहेत तुम्ही बघतायत की उठसूट कोणी काही बोलतंय. 2-4 वर्षापूर्वी यांच्या तोंडातून शब्द देखील निघत नव्हते आणि दोन बंधू आता एकत्र आलेत ना, यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळेच हे अशा चुकीच्या पद्धतीने काहीतरी हसायचं नाटक. आता मार तर रोज खातच आहे. ठाण्यात तुम्ही पाहिलंच काल परवा मार खाल्लेला यांनी. बर अरुणजी, आता तुषार रसाळ जे बोलत होते तेव्हा तुम्ही हसत होतात, त्यांनी आता जे स्पष्टीकरण दिलं ते जे काही विश्लेषण केलं या संदर्भात, अजून पण तुम्हाला वाटतं की हे हास्यास्पद आहे? अजूनही माझं तेच मत आहे. कारण आता ज्याप्रमाणे रसाळ साहेब म्हणाले की गेली 25-30 वर्ष ठाकरे कुटुंबाचंच राज्य या मुंबई महानगरपालिकेवरती होतं आणि त्यांनी खूप काही केलं. हो बरोबर आहे, खूप काही केलं. खूप काही मुंबई महानगरपालिकेला तिजोरी लुटायचं काम यांनी केलं. अक्षरशः धुवून खाल्लं यांनी. आणि जी काही गंगाजळी असायची ती गंगाजळी बँकांमध्ये ठेवून तिचं कसं किकबॅक खायचं हा धंदा यांनी वर्षानुवर्ष केला. ही गोष्ट बरोबर आहे. मात्र या महाविकास आघाडी सरकारने गंगाजळीमध्ये जनतेचा जो काही पैसा पडून कुसत होता तो विकासाकरिता वापरला. हे काम यांनी याच्या अगोदर केलं नाही. तर हीच चूक यांनी केली आणि म्हणून जनता आता यावेळेस त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. आणि जी 25 वर्ष यांच्या हातात महानगरपालिका होती ती आता पूर्णपणे महायुतीच्या हातात येणार आहे. आणि या मुंबईला या जगामध्ये सर्वोत्तम कसं बनवता येईल याकरिता महाविकास आघाडी कार्यपर राहील हेच मी या क्षणी सांगू शकेन. तुषारजी, अत्यंत थोड्या वेळ आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. यांनी फक्त स्वप्न बघावी आणि स्वप्न बघायचा अधिकार सगळ्यांना आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की स्वप्न झोपेत असताना दिवसा ढवळ्या स्वप्न चांगली नाहीयेत. अहो मार खायचा आणि त्यांचेच जे खासदार आहेत ते स्वतः बोलतात माझे चांगले मित्र आहेत, मला त्यांच्यावर भरोसा आहे, त्यांनी तसं केलं नसेल. म्हणजे काय नक्की? अहो अख्खे शिंदे गटाचे जेवढेही कार्यकर्ते ना संभ्रमात आहेत आणि संभ्रमात असल्यामुळे काही हे जे प्रवक्ते आहेत 2-3 हे हसायचं काम करतात, बाकी काही नाही. बर, नक्कीच. त्यामुळे आता येत्या काळामध्ये ह्या ठाकरे बंधूंची युती निवडणुकांमध्ये कशी इम्पॅक्टफुल ठरू शकते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अरुण सावंतजी आणि तुषार रसाळजी, आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल. आणि या बातमीपत्रामध्ये वेळ झाला आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.